स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तर संघर्ष पप्पा आता संघर्षला घ्यायला चाललेत, तर पाहू संघर्ष येतो की नाही. आणि मी ताईन त्यांच्यासाठी काल बनवलेले आपल्या खाऱ्या शंकरपाळ्या पाठवलेत. तर चला आता हे चाललेत, बराच टाइम झाला, परत तिकडनं यायला पण उशीर होईल. हा संघर्ष भाई, अरे बापरे, हे आणलं का हे? वा 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 वा, आई वडिलांचा आशीर्वाद भारी आहे ना. मम्मीने दिली त्या दिवशी, बनवली नव्हती का खारे शंकरपाळे? छान मस्त गार गार हवं लागते. सैन्य आली आज येऊन गेली. हा का? आता सोबत आली का? तिच्या पप्पा सोबत. हा का? आनंद किती पाहिजे? मला कालच यायचं होतं, पण सारखं यायचं, काही नाही काही काम केलं होतं. जाऊ नको चला आज. तर हे गेले होते संघर्षला घ्यायला, पण संघर्ष काही आला नाही. तर ताई म्हटल्या वाटतं त्याला थांब, जाऊ नको. दीदी पण म्हटली थांब, तर मग तो नाही आला. आणि येताना यांनी काही भाजी वगैरे आणलेल्या, तर मी त्या धुवून ठेवल्या. कोथिंबीर धुवून स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवली ना, मग जास्त दिवस टिकते. आणि जेव्हा आपल्याला भाजी करायची असते तेव्हा पटकन काढून भाजी करता येते. तर मग मी अशा कोथिंबीर भाज्या धुवून ठेवते. हिरव्या मिरच्या धुवून ठेवल्या, धुवून थोड्याशा हवेला ठेवायच्या, फॅनच्या हवेला ठेवलेल्या मी. आणि त्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवायच्या एखाद्या प्लास्टिकमध्ये किंवा डब्यामध्ये भरून. आणि अजून काय आणलं बघा यांनी. तर हे सर्व संघर्षला आवडते, पण संघर्ष काही आला नाही. चिकू, पपई, तर त्याच्यासाठी फ्रूट आणतात. हे संघर्ष तिकडे गेला तेव्हापासून आणले नाही, 8 दिवस झाले ना, तर आजच आणले फ्रूट. तर चला स्वयंपाक करायचा आहे मला. आता काही आम्ही चहा पाणी करणार नाही, हे आले तर आता आम्ही खाऊ चिकू. चिकू धुवून ठेवले, म्हणजे मग धुवून फ्रीजमध्ये ठेवले, तर जेव्हा पाहिजे तेव्हा खाता येतं. छान गोड चिकू खाऊ. आणि मग मी स्वयंपाक करून हे दुकानात बसते. तर आता माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि आम्ही जेवण करायला बसलो. तर जेवणामध्ये मी आज काय बनवलं दाखवते. तर बघा, आजच्या जेवणामध्ये मी बनवली बटाट्याची भाजी, पोळी आणि खिचडी. तर आज जेवणामध्ये मी खिचडी बनवली, आणि अधूनमधून खिचडी बनवत असते मी असं, कारण की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्यामध्ये जास्त भाजी पोळी जास्त खायची इच्छा होत नाही आणि जास्त जडवड जातच नाही जेवण. त्यामुळे मी संध्याकाळी हलकी फुलकी थोडी खिचडी करतो आणि मग त्याच्यासोबत एक पोळी किंवा एखादी भाजी कोणती तरी. तसं पण संध्याकाळच्या वेळेला जेवण थोडंसं लाईट केलं. तर म्हणून मग मी खिचडी करत असते नेहमीच. आणि खिचडी नसेल तर एखादा साधा भात, वरण भात रोजच्या जेवणात असतो संध्याकाळच्या. आणि साधा भात जर यांनी बनवला तर साध्या भातावरती आम्ही ना थोडंसं तूप टाकून गोड टाकतो आणि गोड भात करून खातो. कारण गोड भात हा आमच्या घरामध्ये सर्वांनाच खूप आवडतो. तर मित्रांनो, आमचे जेवण झाले आहेत आणि घरामध्ये खूप गरम होत आहे. तर आता चला आपण टेरेसवरती जाऊ आणि थोडी टेरेसची गार हवा घेऊन येऊ. मौसम का जादू है मितवा, दीवाना है हो गई. मला काय वाटलं, मी काय इथं काही लगेच अंग टाकणार आहे का? नाही. जेवण झाल्यानंतर थोडंसं फिरायला पाहिजे, चांगलं असतं आरोग्यासाठी. मी आता इथं असं काय व्यायाम चालू काय? व्यायाम नाही, थोडंसं वेगवेगळ्या दिशेनं थोडंसं बदल करून पाहायचा वजन. तर मित्रांनो, आता आपण टेरेसवर आलो,
थोडंफार फिरलो, काही गप्पा गोष्टी झाल्या, खूप मस्तपैकी वाटलं इथं. छानपैकी अशी थंड हवा लागली, खूप सारी थंड हवा खाल्ली. आता आपण जाऊ खाली. तर आताच आम्ही टेरेसवरून खाली आलेलो आहोत. खाली खूप गरम होत आहे, कारण की सध्या तापमानच एवढं वाढलेलं आहे आणि अधूनमधून आभाळ येत आहे, तर त्यामुळे जास्तच वातावरण दमट होत आहे. तर मग म्हटलं चला टेरेसवर जाऊ. आणि संघर्ष घरी असल्यावर तर आम्ही रोजच जात असतो टेरेसवर, आणि संघर्ष घरी नव्हता तेव्हापासून आम्ही आजच गेलो टेरेसवर. आज खूप दमट वातावरण झालेलं आहे आणि टेरेसवर मस्त थंड हवा लागते. घरामध्ये इथं किती पण जोरामध्ये फॅन लावला तरी पण वाफच निघता येत घरामध्ये. असं खूप असं गरम वातावरण झालेलं आहे, असं दमट वातावरण. त्याच्यासाठी आम्ही टेरेसवरच्या खुल्या हवेमध्ये गेलो होतो आणि खूप छान वाटलं तिथे. वरती मस्त बसायला आम्ही खाट ठेवलेली आहे. अधूनमधून आम्ही असं जातो तर खाटवर बसतो, थोडंसं आराम करतो, छान वाटतं. आणि जेवण केलेलं मस्तपैकी असं जिरलं पण मस्त. तिथं राऊंड झाले माझे 7, 8, 10 चक्रा पण मस्तपैकी मारल्या आणि काही जुन्या गप्पा गोष्टी पण केल्या, काही मुलांच्या, काही नातलागांच्या, काही गावाकडच्या. खूप छान वाटलं. आणि घरात आल्यानंतर परत तसं दमट वाटतंय आता. नाही, थोडंसं तरी पण थोडंसं 12 वाजेपर्यंत खिडक्या वगैरे खुल्ल्या ठेवल्या ना, मग छान होतं, म्हणजे थंड वातावरण होतं. नाही, पण वरतून आलं ना तर वरतून मूड चेंज झाला आमचा. वरती खूप जरा छान गार वाटायला हवा लागलं. असते वरती जरा. तर मित्रांनो, हल्ली ऊन खूप पडायला लागलं आहे, तर वाढत्या तापमानामध्ये आपली स्वतःची काळजी घ्या. म्हणजेच उन्हामध्ये बाहेर जाणं टाळा, आणि जर कामानिमित्त जावंच लागत असेल तर तर पूर्णपणे स्वतःला सुरक्षित घाल असं काहीतरी परिधान करून जा. जसं की सफेद वस्त्र, चांगले शुभ्र कपडे आणि टोपी. डोक्यावर टोपी घालणे, लेडीजने स्कार्फ बांधणे, छत्री घेणे, आणि शक्यतो जास्त डार्क कपडे घालू नये. म्हणजेच ब्लॅक कपडे किंवा जड कपडे, सुती कॉटनचे कपडे घालायचे, सफेद घालायचे, सुती कॉटनचे कपडे घालायचे. त्यामुळे जास्त गरम होत नाही, उन्हामुळे जास्त त्रास होत नाही. आणि शक्यतो घरातल्या वृद्ध लोकांना, म्हणजे जे म्हातारे असतील 60 वर्षाच्या पुढील, ते त्यांना जास्तीत जास्त घरातच ठेवा, बाहेर पाठवू नका. कारण बाहेर आहे ना खूपच ऊन आहे आणि त्या उन्हाने काही पण दृष्ट परिणाम होऊ शकतो. आणि बाहेरून आल्याबरोबर आपल्याला थंड पाणी प्यावंसं वाटतं, पण आल्याबरोबर कधीही थंड पाणी पिऊ नये. आणि शक्यतो फ्रीजमधलं पाणी तर पिऊच नाही. बाहेरून आल्यानंतर 30-35 मिनिट थोडंसं रेस्ट घ्यावा, थोडंसं बसावं शांतपणे, मग पाणी प्यावं. किंवा मग बाहेरून आल्यावर हातपायसुद्धा धुवू नये, लगेच आंघोळ करू नये. कारण कसं असतं, आपल्याला घाम आलेला असतो, त्याच्यामध्ये आपण गार पाणी आपल्या अंगावरती टाकतो, तर ते काही पण त्रास होऊ शकतो. आणि अधूनमधून लिंबू पाणी प्या, नारळ पाणी प्या, थंड पदार्थ खा, पण जास्त फ्रीजमधले नका खाऊ. आणि स्वतःची काळजी घ्या. या उन्हाळ्यामध्ये जास्त उष्णतेचं प्रमाण वाढत आहे. आणि थंड पाणी प्यायची जर तुमची इच्छा झाली, मस्तपैकी मटक्यातलं पाणी प्या. किंवा मागाशी आम्ही जेवण करताना यांनी सांगितलं ना, ते काय आमच्या तिथं ठेवलेलं आहे, तर मग तसं माठातलं जरी पाणी त्याच्यामध्ये ओतून ठेवलं ना तरी ते गरम होतं. त्यामुळे मग आम्ही असं कपडा लावून ठेवतो त्याला, आणि तो पाण्याने भिजवत राहायचा अधूनमधून कपडा. म्हणजे ते पाणी आहे ना, असं टेम्परेचर उन्हाचं भरपूर आहे, तर पाणी आहे ना थंडच राहतं. तर चला मित्रांनो, वाढत्या तापमानामध्ये स्वतःची काळजी घ्या. आणि आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.